साताऱ्याच्या जागेवर मवियाकडून पृथ्वीराज चव्हाण लढणार अशी चर्चा सुरू आहे। मात्र शरद पवारांनी साताऱ्याची जागा काँग्रेसला सोडली तर पुढे चर्चा करू। अद्याप चव्हाणांबाबत कुठलीही चर्चा झाली नाही अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे। ती सातारा जागा आमच्या वाट्याला नाही, ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे। त्यामुळे जर पवार साहेब ती जागा सोडली तरच तो विषय पुढे जातो। सध्या तरी कुठलाही विषय आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या लोकसभा निवडणुकी संदर्भातला नाही। आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी महायुतीकडून अद्यापही उमेदवार निश्चित होत नाहीये। त्यामुळे भावना गवळींच्या कार्यकर्त्यांनी आज पुन्हा बैठक बोलावली आहे। या जागेसाठी शिवसेना भाजप दोघंही आग्रही आहेत। विद्यमान खासदार भावना गवळी 6व्या टर्मसाठी तयारी करतायत। मात्र त्यांची उमेदवारी घोषित होत नसल्यानंच त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला 5 दिवस उलटलेले आहेत। मात्र उमेदवारी जाहीर न झाल्यानं आज पुन्हा एकदा कार्यकर्त्यांनी बैठक बोलावली। उमेदवारी जाहीर न झाल्यास वेगळा निर्णय घेऊ असं जिल्हा प्रमुख महादेव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे आजच्या बैठकीत त्या अनुषंगाने काही निर्णय होतोय का याकडे सर्वांचं लक्ष आहे।